हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझी सुट्टी चालू आहे. तर इथं अमरनाथ करत होता पोहे, कारण आज त्याला सुट्टी होती. त्यामुळे तो स्वतः नाश्ता करत होता. आणि इथं मम्मीचं चाललेलं होतं जेवण, भरीत करत होती. मेथीची भाजी चिरून ठेवली होती, तर तिचं चाललेलं होतं जेवण करायचं. आणि इथं आई काढत होती लोणी. आणि इथं आमचा वैभव नुकताच उठलेला आणि तो सगळ्या जगाचा आढावा घेत होता. त्यानंतर मग आम्ही नाश्ता केला. तर अमरनाथला पोहे केले होते. पोहे खूपच छान झाले होते. आणि मग मी गेलो होतो अर्जुनचे केस कापायला, कारण खूप वाढले होते आणि उन्हामुळं पण खूप घाम येतो म्हणून त्याचे केस कापले. त्यानंतर फणस आणला होता, तर फणसाचे गरे काढले. आणि आज आमच्या पोरांनी इथं घेतली होती स्वच्छता मोहीम हातात. तर सगळं फर्निचर स्वच्छ करत होती, कारण खेळायचा कंटाळा आला होता म्हणून हे सगळं करत होती. आणि ह्यांचं बघून अर्जुनही लागला होता कामाला, तर तोही सगळी स्वच्छता करत होता. आणि मग इथं फणसाचे गरे काढले आणि त्याच्या बिया उकडल्या होत्या आम्ही. तर तुम्ही बिया फणसाच्या उकडलेल्या खाता का? खरंच खूपच सुंदर लागतात या. त्याच्यात मीठ घालून ह्या उकडल्या ना, चवीला खूपच छान लागतात. आणि इथं माईचं चाललेलं होतं, लाडूची तिला ऑर्डर होती, तर ती लाडू बनवत होती. आणि आजचा मेनू होता भरीत, वरण, दही भात. आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो, कारण पप्पा आणि आम्हाला त्यांना सुट्टी असते सोमवारची. मग दुपारी सगळेच एकत्र जेवायला बसलो. त्यानंतर मी आणि अनुनं आमच्या हेअरपॅक लावला होता केसांना. तर निवांत वेळ असतो म्हणून आम्ही काहीतरी उद्योग करत असतो. तर केस वगैरे धुतले आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो बागेत, कारण पोरांना कंटाळा होता घरात बसून. मग थोडा वेळ ही जिम आहे इथं आमच्या घराच्या इथंच, तर तिथं थोडा वेळ ही पोरं खेळलीत. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बागेत. आमच्या इथं खूप मोठी बाग आहे, महावीर गार्डन, तर तिथं गेलो होतो. तर चालताना 2-2 जोड्या केल्या होत्या. तर पुढं होती अनन्या आणि पृथ्वी, मम्मी आणि अर्जुन, आणि मी आणि आमची आई होतो. तर आमच्या इथली बाग खरंच खूप छान आहे, मोठी आहे. तर बरीच मोठी ही बाग आहे. चालायला त्यांनी ट्रॅक केलेला आहे, मुलांसाठी वाळूचं आहे. परत निवांत बसायलाही भरपूर त्यांनी बेंचेस ठेवलेले आहेत. योगा करण्यासाठी पण जागा आहे. तर इथं मुलं मस्त एन्जॉय करत होती आणि बऱ्यापैकी गर्दी होती, कारण सगळ्यांना सुट्ट्या चालू आहेत. आणि बराच वेळ आम्ही तिथं बसलो होतो, तास दीड तास तरी बसलो होतो अंधार होईपर्यंत. मग घरात आल्यानंतर जेवण काही केलं नाही, तर वडापावच आणला होता. वडापाव खाल्ला. त्यानंतर आम्ही प्यायलो मँगो शेक, मम्मीनं केलेला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.